नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि निसर्गाच्या खुशीमध्ये पण तुमचं स्वागत आहे. आज फायनल दिवस आलाय, आपण चाललोय गावी मुंबई गोवा हायवेनी. तर सर्व एकदम तयारी एकदम झालेली आपली. आणि काकी काय बोलते मग? मजा येते. या टायमाला पण तुमच्यासोबत आहे मी. मजा करायची का ना? आणि मम्मी पप्पा वगैरे ट्रेनने येणार आहे. आपण जरा मस्त की मुंबई गोवाचं तुम्हाला सर्व डिटेल वगैरे भेटेल. आणि आता इथे काय बोजा तर तुम्हाला दाखवायला नाही, सर्व गाडीमध्ये आम्ही काल अरेंज करून ठेवलेलं आहे. सो तुम्ही नवीन कोणी असेल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा खूप खूप, आणि खूप खूप प्रेम द्या आम्हाला. चला, आणि व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा. चला जावं लागेल. तर मंडेनं आलो आम्ही आता खाली, आणि वाजले 2:48 झाले आता. आणि हे बघा, आता नारळ फोडायचा प्रोग्राम चालला आहे. आता आम्ही लगेच 5 मिनिटामध्ये आम्ही निघू लगेच. तेव्हा आमचा बोजा तर बघा तुम्ही, बघा गाडी पूर्ण पॅक आहे, मजबूत गाडी फुल पॅक. कपड्यांपेक्षा जास्त आमचं डेकोरेशनच घेऊन चाललो अर्धा आम्ही. पाऊस पण आता जायचं होतं. बोला गणपती अप्पा. तर आता आम्ही लगेच निघतो फटाफट, पाऊस पण जोरात आलाय. चला आता आम्ही निघालोय, एकदम बरोबर 3 वाजलेत. चलो आता बघू ट्रॉफिक भेटते का नाही ते समजेलच आपल्याला. काय ते कालचे लोक पोहोचलेत की नाही ते पण कळेल. बघा चाकर म्हणे सर्व चाललेत गावी. मुंबई गोवा हायवे खडबडीत रस्ता आलेला आहे. सुंदर असा रस्ता. आता कधी पोचू तेव्हा पोचू. चला आता कधी पोचू तेव्हा. व्हायला सकाळ होते, सकाळ. दादा एवढं येणारच नाही मानगावला, नंतर टाइम आहे. सॉरी, कोलाड पर्यंत टाइम आहे ना. गाडी आली का? गावात चाललंय. रास्ता आमचा ट्रॉफिक मजबूत आहे. भरपूर ट्रॉफिक आहे. आता कोलाडला पोहोचलो आपण. ट्रॅफिक आहे बाय, ट्रॅफिक आहे. जरा हे फ्री वगैरे बस सोडल्यात ना जर आपल्या कोकणात, त्याच्यामुळे थोडा भरपूरच आहे. बघा कोलाड आलेला आता स्टेशन, एकदम नवीन, काय डेव्हलप केलं जबरदस्त. आणि हे बघा आमची हालत काय, आम्ही ट्रॉफिक मध्ये अटकलोय. अजून ट्रॉफिक मध्ये अटकलेलो आहे. बस तेव्हा चालू केलं. जाऊ दे, आपण जाऊया हळूहळू सुखाने. आता इंदापूर येईल. आता रोडची हालत तर मध्ये मध्ये खराबच आहे, आणि एसट्या आहेत फ्री मध्ये. लोकांनी तर फायदा केलाय, शिस्तच नाही बिलकुल. लोकांनी तर फायदा केलाय, पण बाकीच्यांची वाट लागली आमची. रस्ता एसटीने भरलाय पूर्ण. लाल पर्या परच पर्या काय झालं आता. चलो आपण बघूया पुढचे अपडेट काय. आता ते रस्ता क्लिअर.
तर मंडेंनो आता आम्ही इंदापूर आपला मध्ये थांबलो जरा. हे बघा कोल्हापूर हॉटेल आहे. आम्ही थोडं फ्रेश होतोय. काय हालत डाऊन आहे का नाही? डाऊन आहे. बघू आता काय काळोख होता पण तुम्हाला दाखवू नाही शकलो. पण आता रस्ता आहे बघा एकदम मस्त आहे. जरा मक्खन रस्ता. कुठपर्यंत असेल काय माहित नाही. बघू आपण नक्की. आता जरा फ्रेश वगैरे होऊन घेतो आम्ही फटाफट आणि तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला मांजर दाखव ना. ताई मांजर दाखव ना ती. आमच्याकडे पण आहे बघ. काय आमच्याकडे पण आहे बघा. आमची बघा आमची झोपलेली आहे. आमची झोपलेली आहे सध्या झोपलेली. चलो आता आम्ही निघालो. हे बघा आता इंदापूर हे गाव आलेले. तर मुंबई गावामध्ये असेच प्रॉब्लेम आहेत. 4 पदरी रस्ते नाही आहेत गावामध्ये. त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक जास्त असते. बायपास काढला. बायपास हा बायपास काढला पाहिजे. मानगावला पण हाच प्रॉब्लेम आहे सेम. अजून पुढे पण असेल ना रे यश? मानगावला खूप ट्रॅफिक असतं. नाही मानगावच्या पुढे वगैरे अजून मानगावच्या पुढे असं एवढं नाही. मेन इथे इंदापूर आणि मानगाव मध्ये बायपास केला पाहिजे. लोणेरेला एक मिळेल. हा लोणेरेला. चला बघू आपण किती ट्रॅफिक भेटते. नशीब आपला चांगला असेल तर आपण जाऊ फटाफट. तर मंडेंनो ट्रॅफिक भरपूर आहे. निघालो आणि लगेच आम्हाला ट्रॅफिक लागली. लांब पर्यंत गाड्या हलतच नाही. आणि आमची गाडी तिकडे. बाई 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 बाय बघा या ट्रेन मध्ये माझी मम्मी वगैरे गेलेले आहेत. बाबू पण गेला आमचा. बाबू ऋग्वेदला तुम्हाला बघायला भेटणार या टायमाला. हे बघा 8 वाजले आणि आम्ही अजून अटकलो. आम्ही मानगावलाच अटकलो आम्ही. हा बघा हा शॉर्ट झाला इथे गावात. काम 25 ह्याच्यामुळे ट्रॅफिक झाली वाटतं अर्धी. गाडीचा मस्त काम तमाम झाले. हे बघा त्या बसला ठोकलेली. हे बघा आम्ही ट्रॅफिक मध्ये अटकलो अजून. मानगावला आलो आम्ही. ट्रॅफिक तर आपला 7 काय सोडत नाही. आणि काकानी पेर कापायला घेतलाय. काकीचा उपास येतो. फुल सोयपाणी केली काय उपासाची आगी. अजून काय काय हे काय साबुदाणा वडा सुका. भारी आयटम आहे. आपण चांगला आहे ना. एक नंबर. थोडा एकच मारायचा. मी जाम मारलो. तर आता आम्ही मानगावला पोहोचलोय. हा बघा हे आपलं मार्केट आहे मानगावचं. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं 8 वाजता आम्ही तिथे होतो आणि आता बघा 9 वाजत आलेत. 1 तास तसाच गेला आमचा. वाया तर गेलाय भरपूर. वैतागलो आम्ही पण. इकडे 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 इकडे. बोल. हे बघा आता मानगावच्या पुढे आलो. अरे आम्ही पण झोपलो नाही. चलो भाई लोग मानगाव आ गए. मानगावच्या पुढे थोडा आपला रस्ता क्लिअर तर वाटतोय जरा. असाच आमचा रस्ता क्लिअर जाऊ आणि लवकरात लवकर आम्ही गावी पोहोचू. होय रे महाराजा. पॅच चांगला आहे मस्त एकदम. मच्छर आतमध्ये आले का?
काकांचे मच्छर नाही राहू दे. मच्छर आलाय. जाऊ ना हवा जाऊ ना रस्त्याचं काम जाऊ दे. बघा जरा आमची मांजर झोपली आणि नंतर मी उतरून जरा नंतर काच साफ करतोय समोरची. तुम्हाला क्लिअर तरी दिसेल थोडा वेळाने. आणि काकी झोपली आमची. तुम्ही तोपर्यंत बाहेरचा बघा. रस्ता तर मस्त एकदम क्लिअर वाटतं आता. एक नंबर. असाच रस्ता राहायला पाहिजे. असाच मुंबई गोवा हायवे झाला पाहिजे पूर्ण. कधी होईल काय माहित नाही. देव जाणो. आमच्या पोरांना पोरं झाल्यावर लोणेरेच आहे का बघा एकदा. प्रॉब्लेम हाच आहे फक्त काय रस्त्याचं काम चालू आहे आणि हे असं डायव्हर्जन्स. हा लोणेरे आलं. लोणेरे आला. लोणेरे जो ट्रॅफिक आहे तो पुढे आहे इथे नाही. पुढे आहे का. चला बघूया आपण काय. आता ही दिव्या आपली मॅप मध्ये बघते. रस्ता दाखवते. मॅप पण गंडवतोय. मॅप बोलतो परत घरी जा. धोका मॅप दाखवते. युटर्न घ्या आणि घरी जा. तुम्ही रस्ता चुकलेला आहात. हा रस्ता नाहीये. गुगल मॅप तर श्रावण जमला. आणि टायमिंग तर डेंजरच दाखवते. बोलतात 23 मिनिटं लागणार झाले आम्हाला 1 तास. बघा आपला रस्त्याला तर ट्रॉफिक आहे आणि निसर्ग तर बघायला भेटतो आपल्याला. बघा कडक एकदम. बघा भरपूर लांब येतो. हे बघा हे बघा सही एकदम. आपण गाडी लावली आहे आणि या साईडला हॉटेल आहेत. या साईडला चांगले हॉटेल आहेत. तर आम्ही हे बघा तो हॉटेल दिसतो ना तो त्या हॉटेलला जायचो आम्ही. तर आज आम्ही इकडे जाणार. हॉटेल नीलकमल. ते हॉटेलचं नाव काय रे आपण जातो. हा ते राजकमल आणि हे नीलकमल. हा आता या टायमाला आम्ही इकडचं ट्राय करणार आहे. आता आम्ही आलोय तुम्हाला बोललो मगाशी हॉटेल नीलकमलला आलोय. आता जरा डिसाईड करतो काय नाश्त्याला घ्यायचं. तोपर्यंत आपण आपल्या यश सोबत बोलूया. यश काय मग आपण कुठच्या मार्गाने आलो काय सांग जरा. खालापूर वरून मग काय पालीवरून मग आपलं हे वाकण फाट्यावरून मग सर मुंबई हायवेने आलो. मेन आपल्याला वाकणला जास्त गर्दी भेटली ना. बस आपलं इथे मानगाव. पण ते बसवाल्याला ते वाकणवरून आले ना सर्व. वाकणला जास्त तिथून पूर्ण बोलता फ्रीवाल्या बस सोडल्या ते सर्व तिकडेच भेटले आम्हाला. त्याच्यामुळे जरा वाट लागली. आता आपल्या इथून पूर्ण एकदम फ्री रस्ता ना. आता इथून तरी फ्री आहे. कचेडी बोगदा बघूया आता कसं काय. बघू कसं काय ट्रॉफी वगैरे असेल काय रस्ता कसा असेल समजेल आपल्याला. आणि आता तोपर्यंत आपण देवरुख मार्गे जायचं. हातखंबा मार्गे जायचं. मी तर तुम्हाला प्रॉपर नीट सांगितलं नाही पण यश भाऊने आपल्याला सांगितलंय. टेन्शन नाही यायचं मुंबई आणि मस्त निसर्गरम्य एकदम. टेन्शन नाही. थोडाफार ट्रॅफिक लागतो पण एकदम मस्त. चला 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 आता आमचा अजून देतो आम्ही. येईल थोड्या वेळात लगेच. काय मागवलंय अजून आमचा डिसाईडच होतंय. यस यस उपासाचा बघू आपण काय ते. मिसळ तर आली आहे. यश बाईची मिसळ, दिव्याची मिसळ आणि काकाच्या आणि माझा वडा उसळ. काकी तुला काय फिंगर चिप्स. त्याच्यामध्ये पण आम्ही हात मारणार. आहे वडा उसळ आलेला आपलं एक नंबर. चला आता आपण खाऊन घेऊ. सही या खायला खायला सर्वांनी खायला. एक नंबर चव बघतो आणि सांगतो तुम्हाला कसं आहे की. नीलकमल हॉटेल आहे. या आणि चव बघून जा. आता आम्ही ट्राय करतो काय. आम्ही ट्राय करतोय वडापाव वडा उसळ. आता आमचा मस्त झालाय.
वडा उसळ तर जबरदस्त होती. आणि हे बघा मागे एकदम चांगला व्ह्यू, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे बघा. काय वाटतंय समजलं, कोकण कोकण आहे. जबरदस्त. आणि या नदीमध्ये मगरी असतात. मागच्या टायमाला आम्हाला बघायला भेटलेली, पण या टायमाला जरा पाणी पण जास्त आहे म्हणून. आता आमचा मस्त एकदम नाश्ता झाला आहे, पोट भरलेलं आहे. आणि आता महाड येईल. वाजले आहेत 10:10. निघालेलो आम्ही 3 वाजता, आता 10:10 झालेले. पाऊस पडतो, डेंजर पडतो ना इथं. जबरदस्त पाऊस पडतोय. पाऊस सर बेकार आहे खूप. आणि आता आपला हा मुंबई गोवा हायवे, थोडी मजा घ्या तुम्ही मुंबई गोवा हायवेची. आता काय होतं बोलला? पोलादपूर सिटी होती. मस्त रस्ता केलं एकदम. अरे बायपास खालूनच काढून टाकलं. आता मंडईनो कशी टनल येणार आहे. आता पहिल्यांदा चाललो आम्ही. काय की दर टायमाला आपल्याला काय काम चालू असतं. आता आपण बघूया, तुम्हाला पण बघायला भेटेल कसं आहे ते पण समजेल काय ते. सो आता बघू आपण. आपण घाटावर चढतोय आणि टनल लवकरच येईल. आणि रस्ता पण खूप चांगला आहे इकडचा, म्हणजे काय असे खड्डे वगैरे काय नाही. हे बघा आता टनल येणार लगेच. थोडा अगोदर रस्ता थोडा खराब होता, थोडे थोडे पॅच जरा हे होते. हा बघा टनल. डेंजरस आहे. रस्ता डेंजर आहे खूप टनलचा. अरे बापरे, काय लेन चालू केलं. तिकडचा बरा आहे मग रोड, तो येताना आपल्या मुंबईला तो बरा आहे. जाम घाण रस्ता केला जाताना मुंबई. कोकणकरांना तो द्यायचा ना भाई. हा कुठचा रोड दिला, तो किती मस्त रोड केलाय माहिती, सिमेंट रोड आहे. आपली गाडी जायला रस्ता केला आमच्या यशोच्या गाडीसाठी, आमच्या यशोच्या गाडीसाठी. अरे मेहनती आहे ना. चलो संपला. चला बोगदा संपलेला आहे. अजून 2 लेनचं काम बाकी आहे, दुसऱ्या लेनचं. हे बघा साईडला लेनचं काम चालू आहे आणि मध्ये थोडा होता पॅच. फरक पडतो पाऊण तासाचा. पाऊण तास वाचले आपले कोकणवासीचे सर्वांचे, चाकरमान्यांचे पाऊण तास वाचले या बोगद्यामुळे. आणि अशाच प्रकारे हा आपला मुंबई गोवा हायवे फटाफट लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे. रे महाराजा गणपती बाप्पा मोरया. कुठे कोकण रेल्वे समोर. हा अरे अरे वा. हे बघा आपली कोकण रेल्वे चा मार्ग वरतून. कोकणामध्ये बघण्यासारखं खूप काय. हा बघा दिवाण कवठेचा रोड मस्त एकदम. आता आहे चिपळूण पर्यंत तरी बरा आहे. चिपळूण मार्केट पर्यंत थोडासा उम्मा म्हणजे हा रोड एकदम मस्त आहे. पुढे बघू पुढे कुठे काय असेल प्रॉब्लेम तर तुम्हाला सांगू आम्ही.
पाऊस एक तासाचं आहे ना अंतर सगळ्याचं. बरोबर. आता सगळ्या स्टेशन 11:10 झाले आता आणि आम्ही आता खेडला पोचलोय. बरं 1 तास लागतोय. काकी तर आपल्याला सांगते ते मस्त की एक झोप काढते की काय की 1 तासाची झोप काय निवांत जरा आरामशीर काय 1 तासाचं अंतर आहे. चला 1 तासाची झोप 1 स्टेशन. आणि लवकर पोहोचू ना आता आपण. पुढे माहित नाही काय पुढे लवकर पोहोचणार आपण. आता झोपली की परत उठणार तेव्हा संगमेश्वर येणार डायरेक्ट ना. संगमेश्वर चिपळूण येईल आता. चिपळूण मला एक जरा बरं वाटतं. रस्ते तरी मस्तच एकदम चांगलं एकदम. जास्त खड्डे पण नाही. तेवढा आपण सहन तरी करू शकतो थोडंफार. थांब वाईस थांब. चांगलं बोललं की येणार वाईट रस्तो. नाही चांगलं येतो लो. एक कड्डो येतो लो बघ आता. बाप्पा आपल्या सोबत असं आहे. आवडा कुठे खराब नाही काहीतरी हे करतात. हे बघा रस्ता तर जरा खराब आहे मध्ये. पण हा रस्ता खराब कुठे नक्की? खेड नंतर. खेड नंतर. अरे आता येईल आता होईल. हे बघा रस्ता खराब होता. मुस्तेगाड आहे. आता एकदम मस्त रस्ता आहे. हे काय आपण इथून येतो रोड पहिला दिसतोय काय? हे बघा तो काय रोड. हे रस्ते असे इकडून तिकडे फिरवलेले असतात. काल इथे पण ट्रॅफिक होती या रोडला. लकीली आज ती नाहीये. आपलं नशीबच चांगलं आहे ना. तुम्हाला बघायला पण मजा येत असेल. फटाफट लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करा. मुस्तेगाड एकदम मोठा टन आहे. टन मुंबई वाला मोठा टन आहे एकदम डेंजर वाला. बघा बोस्टेघाटचे टर्न आहेत एकदम खतरनाक. पाऊस हे दिसत नाही पावसामुळे पण एकदम डेंजर टर्न आहे. हा बघा एकदम फुल फ्री टाइमच वाटला डायरेक्ट. यू टाईप. चला आता सफरचे झालेत. खाऊयात आपण. हे काकीचा उपासच आहे. आता काकीचा रुटीन डेंजर आहे खूप. हे खाणार नंतर गोळ्या. मी पण खाऊन घेतो. पाणी यायला लागलं. तर आता परशुराम घाटेल. परशुराम घाट चालू झालेला आहे. घाट तर चालू झाला आपला. उतरतो आपण. हे बघा इथे पण थोडा पण रस्ता अजून तसाच आहे. रस्ता पण तिथे किती घाण आहे. काय असतो तो यार तो बंद केला रोड. तो पण गेलं का? बामणे हा आता पोचेल चिपळूणला. पोचला असेल. रात्रीला लावली त्यांनी. पोचला असेल. नाही तर हा रात्रीला लावलेली सकाळी. चिपळूण सिटी वाटतं का रे एवढी. तर म्हणजे चिपळूण मध्ये तुमचं स्वागत आहे. बाय कोकणाची शान. निसर्गरम्य. वाव सुंदर रे. एक नंबर. वाव मस्त आहे खूप. चिपळूण. हे बघा चिपळूण मध्ये लागले आम्हाला ट्रॉफिक. ते ही फटाफट क्लिअर व्हायला पाहिजे. बघू आता कधी क्लिअर होते ते.
वैताग तर येतो सर ट्रॉफिक आल्यावरती, पण लवकरच होईल क्लिअर आपला. तर आता आम्ही कसं तरी ट्रॉफिकमधून निघालो, चिपळूणच्या पुढे आलो आता जरा. तर मंडेंनो आता आम्ही संगमेश्वरला आलोय. तर आपलं फिक्स हॉटेल आहे. चला आता तुम्हाला दाखवतो मी. सनराईज हॉटेल सनराईज. चलो आता आम्ही लगेच फटाफट जागा पकडतो. जागा भेटणार नाही आम्हाला आता. मस्त की पेटपूजा आपली खाऊन घेऊ. व्हेजच खायचं आपल्याला, नॉर्मल आहे आपलं. चला दाखवतो तुम्हाला काय. टेबल तर भेटलं आम्हाला. काय का दमला? आम्ही दमलो. यश दमलं का बघू एवढं गाडी चालू. काय काय मला तर 3.5 तास लागते. पोताची ओढ लागली फक्त. काय दम बिम गेला खड्ड्यात. कधी पोचतो याच्यावर. ट्रॅफिक नको भेटायला फक्त. आता खाऊन घेऊ पहिलं. काय संगमेश्वरला ट्रॅफिक दाखवते बस स्टँडच्या इथे. बघूया आपण. चलो आपण घेऊ आता. ऑर्डर देऊ. बाकी पुढचं पुढे. दोन डाळ खिचडी, माझी फेवरेट व्हेजमधलं डाळ खिचडी. आणि दिव्या त्यांनी कसली आहे मशरूमची भाजी, मशरूम मसाला आणि भाकरी आहे तांदळाची. तांदळाची भाकरी. का कशी आहे? काय रे काकी तुला काय उपासाला? साबुदाणा वडा. यश पण माझ्या टीम मध्ये जॉईन आहे आज. डाळ खिचडी. तर आता खाऊन घेऊ आपण काय काय. साबुदाणे वडे पण आलेले आहेत. ही बटाटा भाजी. अरे वा. इकडची फेमस आहे. आणि हे काय? हे काय? हे दही आहे का? साबुदाणा वडा. काकीचा साबुदाणा वडा पण आलाय. इकडचं खरबस खूप फेमस आहे. तर ते आम्ही ट्राय करू थोड्या वेळात परत. खरबस तुम्हाला कसं आहे. मला पण पाहिजे. चलो भाई बटाटा भाजी उचलायची. चलो भाई खाओ. भाई डाव मारलाय. चला खाऊन घेतो फटाफट आम्ही. शेजवान राईस कडक. आता मी खाऊन घेतो लगेच. इकडचा स्पेशल गुळाचा खरवस एकदम मस्त आहे. म्हणून आम्ही दर टायमाला इकडे येतो हॉटेलमध्ये. तुम्ही पण या एकदा आणि टेस्ट करा. एक नंबर. जबरदस्त. तर मंडेनं जेवण तर झालंय आणि आता आपण लवकरच आता आपल्या गावी पोचणार. आणि थोडं आता बघू. यश भाईनी बोनेट खोललेलं आहे. यश भाई काय झालं आपलं? क्या हो गया? कुछ नहीं. अरे पानी खत्म हो गया. वायपरवाला पाणी संपलंय. वायपरचं पाणी संपलंय आपल्या. थोडा आता क्लिअर व्ह्यू पण करून टाकणार आपलं. थोडं क्लिअर. आता आम्ही भरतो आणि लगेच निघणार आम्ही लगेच. चला झालं तर आहे आता आम्ही निघतोय लगेच. लेट्स गो. आता आम्ही निघालोय जेवून. आता आपला संगमेश्वरचा रस्ता थोडा खराबच आहे वाटतं आता. बघा हात कम्ब्याचा रोड अजून झाला नाहीये आणि तो थोडा लॉंग रूट आहे. सो आम्ही इथून संगमेश्वरवरून देवरुख वगैरे असं करत जाणार आणि डायरेक्ट राजापूरला बाहेर पडू. दाखवतो तुम्हाला आम्ही. तुम्ही बघा फक्त कंटिन्यू बघा. आणि नवीन कोणी असेल तर फटाफट सबस्क्राईब करा, लाईक करा. सर्व बसेस इथे रिकामी होत आहेत. मी गर्दी बघू शकता. आणि इथे संगमेश्वर स्टेशन पण आहे. सो खूप गर्दी झाली इथे आता. हे बघा आता आम्हाला लागली ट्रॉफिक. अवतासा लागले आम्हाला. यश मगाशी बोललेलं संगमेश्वरच्या बस स्टॉपला आपल्याला गर्दी भेटणार. ट्रॉफिक ते ही इकडूनच लागली आम्हाला. गाडी पुढे घ्यायला. अरे देवा कसं होईल आमचं. स्विफ्ट आली वाटतं. मुलं हैराण झाले. प्रॉब्लेम काय बोलला बोललो.
प्रॉब्लेम काय नक्की? प्रॉब्लेम सांग. बघा आता काय अर्धा तास काय चाललंय तुम्ही ते बोला जुन्या रस्त्यांचं. हा आम्ही मला बोलायचंच आहे. हा बोला ना, माझ्याकडे तर बोला. आम्हाला जे जुने रस्ते होते ना आम्हाला तेच पाहिजे. माणूस 7 वाजता घरी तरी पोहोचायचा आहे. नवीन आम्हाला रस्ते नकोच, काय उपयोगच नाही त्याचा. आणि ह्या गाड्या पण आम्हाला नकोच. ड्रायव्हर नवीन, ड्रायव्हर झोपांना 1 तास 2 तास ड्रायव्हरना द्यायला लागतात, तेव्हा ते गाड्या पुढे जातात. मग ते गाड्या 4-5 बंद ठेवलेल्या आहेत. आणि नवीन सरकार आलं हाय चांगलं, पण ते कुठं काय कुठे शिंदे फुकट कुठे शिंदेचं हाय चांगले काहीतरी करा. आणि ट्रॅफिक 4-4 तास ट्रॅफिक, तिकडे 4 तास इकडे 4 तास. कधी 9 वाजता संध्याकाळी बसलोय, 9 ते आता पोचलो किती वाजता, 3 वाजले अजून घरात नाही. आता ही डायरेक्ट गाडी कारखान्यात जाणार. काका पण जसे वैतागले ते तसे आम्ही पण वैतागलेले. हे बघा मस्त बसले एकदम बसलोय बघा, गाडी एकदम स्टॉपच आहे. बरोबर नाही. म्हणजे संगमेश्वर बस डेपोच्या इथून लेफ्ट टर्न घेतलाय. सगळ्या बसेस होत्या त्या सगळ्या सरळ गेल्या आणि फक्त आम्हाला टर्न साठी एवढं ट्रॅफिक मधून यावं लागलं. ठीक आहे, आता हा रोड जाईल साखरपा देवरुख कडून आणि हा बाहेर पडेल लांजाला. मग तिकडून परत मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल. तर मंडळींनो, आता मस्त एक झोप काढले मी. आता आम्ही पुणेच्या इथून निघालो तिकडून. आता आम्ही राजापूरला पोचू. सो तुम्हाला मजाला वाटत असेल. मी तर वैतागलोय. काकी वैतागली का नाही? पण वैतागली, ट्रॅफिक मध्ये खूप दमाला. काकीने पण झोप काढले. आणि आता आपण लवकरच राजापूरला पोचू. आणि थोडा आपला एक ब्रेक होईल जरा चहाचा. आपला ब्रेक तिथे होईल, आपण तिथे थांबू. नंतर डायरेक्ट आपल्या गावी. तर आता तुम्ही बघा तोपर्यंत रस्ता. आता आपल्या गावचे रस्ते वगैरे बघा तुम्ही थोडेफार. आता इथं एकदम क्लिअर रस्ता आपल्याकडे, एवढं काय टेन्शन नाही. तुम्ही बघा. तुम्हाला मी सांगितलं तर आता हा आपला मुंबई गोवाचा हायवे. आता इथून आपलं कुडाळपर्यंत टेन्शन नाही, पूर्ण दुसरा रस्ता डायरेक्ट. चला आता आपण राजापूरला पोहोचलेलो आहे. आणि मागच्या वेळेला इथून गेलेलो. आता हा रस्ता चालू झाला आपला. तसं पूर्ण गोल फिरून जायला लागलं. हा आता हा बायपास झाला डायरेक्ट. चला आपलं आता चहा वगैरे घ्यायची मस्तपैकी आणि जरा फ्रेश व्हायचं थोडंफार. तर बाई लोक आता आम्ही आलोय. आमचे थोडेफार फिक्स आहेत आपले हॉटेल. सो म्हणजे कसं जरा चांगलं पण पडतं आणि लक्षात पण राहतं आपल्याला चांगलं कुठचं आहे. हे बघा, बघून घ्या. चल चल, क्या बोलते हैं? क्या भाई, थक गया अभी. स्पेशल चाय. कड़क चाय, कड़क चाय, कड़क चाय, स्पेशल चाय, स्पेशल बाय. स्पेशल चाय, स्पेशल चाय. चांगली आहे काय?
तर आता निघालो आम्ही. आता फक्त 1 तास, शेवटचे 1 तास. उजेडच जायचं आज तरी. चला बघू आपण. वाजले किती आता? बापरे बाप, 45 झाले. 5:45. असेल त्याच्यानंतर पंदूर आपलं गाव. फायनली आता पोहोचणार आपण थोड्या वेळात. लगेच जास्तीत जास्त किती मिनिटं लागते आपल्याला? 10 मिनिटं. जास्तीत जास्त 10 मिनिटं. फायनली पोहोचणार आपण. आमची ट्रिप काय खतरनाकच होते. भरपूर ट्रॅफिकमुळे आम्हाला जरा प्रॉब्लेम झाला. जेवढं पोहोचलो असतं 4 पर्यंत पोहोचलो असतो. बघा काळोख पण झालाय. आता वाजलेत 5:45. 5:45 झाले. फायनली पोहोचलो. काय बोलतात? आता झालं. आता चला आपले भेटले माणसं. गावात आलो आणि लगेच भेटले. खिडकी नाही लावली. आलो गावा गेलो. आमचे माणसं. चला चिखल किती येते. तर मंडेनं फायनली पोचलोय आणि आमचे गावचे माणसं वगैरे आलेले जरा गाडी खाली करायला. गाडी खाली पण केली आणि आपला प्रवास पण संपलेला आहे. आणि तुम्हाला अपडेट पण चांगली भेटली असेल आपल्या. काय मुंबई गोवा हायवेची अपडेट भेटली असेल. एकदम दादा बघा खास आला बॅगा उचलायला. दादा अगोदर ट्रेनने आलेला. तेजस्वी आलेला आपलं वंदे भारत. वंदे भारतने आलेला. जबरदस्त मजा आली का ना ट्रेनने पण? हो मजा आली. चला आता आपला व्हिडिओ इथेच एंड करतो मी. आणि कोणी नवीन असेल तर फडळ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा खूप सारे आणि कमेंट पण करा. आणि आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू आपण. चला बाय. गणपती बाप्पा. Thanks for watching. Do not forget to hit the bell icon.